40 वर्षांची सत्ता आमदार अमोल खताळ यांनी उलथवून टाकली आहे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला आहे। अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वक्तव्य केले आहे। तर कामातून उत्तर देऊ आणि म्हणूनच आम्ही कामातून उत्तर दिलं म्हणून 2.5 वर्षात जे काम केलं महायुतीने पोचपावती या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी उद्घाटन आज झालं। प्रचंड असा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतो। सगळे युवक युवती आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे लोक यामध्ये सहभागी झाले। याचा प्रचंड असा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो। याच्यावरून अमोल खताळ यांनी जे काही 40 वर्षाची इथली सत्ता उलटवून टाकली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना जायंट किलर ठरवलं आणि म्हणून मी अमोल खताळ यांचं तर अभिनंदन करतोच, परंतु ज्यांनी 40 वर्षामध्ये या ठिकाणी सत्ता गाजवली आणि 40 वर्षात सगळं दूध पण माझं, चहा पण माझी, साखर पण माझं, बिस्किट पण माझं, सगळं माझं, मला ही सगळी आम्हाला मतदारांना खाली मतदारांनी 40 वर्षाची सत्ता उलटवून टाकली आणि अमोल खताळ सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी निवडून दिलं। या सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा। थोरात म्हणाले होते की स्वप्न पूर्ण झाले त्यांच्या रूपाने अनेक वर्षाची सत्ता हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्वप्न अमोल खताळ या एका युवा कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं आणि त्याचं अभिनंदन करतो आणि बाकी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले। यामध्ये शेतीसह पशु तसेच 5 नागरिकांचा मृत्यू झाला। याचाच आढावा घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी भागाची पाहणी केली असून लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत। आज माननीय खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमचे सहकारी आमदार तुषार राठोड साहेबांच्या आणि कलेक्टर CO SP यांच्या सगळ्यांच्या त्यामध्ये आणि SDM आम्ही सगळ्यांनी पूर्ण गावाची पाहणी केलेली आहे। गावात जवळजवळ सगळंच गाव उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या हिशोबाने जी काही सरकारच्या वतीने मदत करता येईल ती ताबडतोब उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यामध्ये त्यांना ताबडतोब आम्ही मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि गाव पुनर्वसित करण्याकरता पण जे काही लवकरात लवकर पुनर्वसित करण्याकरता प्रयत्न करायचे ते तेवढे प्रयत्न करून लवकरच ते गाव पुनर्वसित करू। गावकऱ्यांचा असा आरोप आहे की ते जे तिडके आहेत कार्यकारी अभियंता त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडला। त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। ऑलरेडी माननीय कृषी मंत्री देशी आले होते, त्यांनी सांगितलं होतं पुनर्वसन आणि आज मी तुम्हाला सांगतो की त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। जनावरं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेले त्यांना आम्ही सगळ्यांना कॉम्पेन्सेशन जे काही म्हणजे मदत करता येईल ती सरकारच्या वतीने सगळ्यांना मदत करणार आहोत। सर, आपण आढावा घेतलाय तर एकंदरीत जिल्ह्याची काय परिस्थिती, जिल्ह्यात किती नुकसान आहे? जिल्ह्यात जवळजवळ 7 गावात मूळ नुकसान झालेलं आहे, बाकी आहे पण 7 गावात मूळ नुकसान झालेलं आहे। आम्ही तिकडे सगळीकडे पाहणी करून आम्ही ताबडतोब तिकडे जी काही मदत लागेल ती मदत करायला सरकारच्या वतीने आम्ही मदत करू। साहेब, आता तुम्ही गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली, तिडकेच्या विरोधात जे मोठा रोष पाहायला मिळतो, तिडकेचे लेखी पत्र आणि व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे, गावात पाणी येणार नाही। मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिडकेंवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल। कुठल्याही प्रकारची त्यांना गय केलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू आम्ही। साहेब, खरं तर अहमदास दानवे या ठिकाणी येऊन गेले, ते असं म्हणले की असंवेदनशील पालकमंत्री अतुल साहेब लंडनला गेले, 7-8 तासाचा लंडनचा प्रवास आहे। मी नक्कीच लंडनला गेलो होतो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो। त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसचं काही ट्रीटमेंट होती ती आम्ही तिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती, ते करून मी कालच आलो, काल आल्याबरोबर इकडे आलेलो आहे। चव्हाण साहेब, बाकी माझा रोज संपर्क होता, मी रोज कलेक्टर SP आमचे SDM आमचे सगळे माझे
स्टाफ या माध्यमातून आणि जी काय मदत पोचवायची ती आम्ही पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. साहेब, या गावासाठी विशेष पॅकेज मिळालं पाहिजे यासाठी काही प्रयत्न करणार आहे? 100% करणार. मी सांगितलं ना, आज नुकसान भरपाईचे सर्वे ऑलरेडी तुषार राठोड साहेबांनी मला अगोदरच 2-3 दिवसापासून ब्रीफ करत होते आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे सरकार म्हणून पूर्णपणे मदत करू. साहेब, रावणगाव जे 3 शेड उभारण्यात आले ते सुद्धा अतिशय बोगस आहेत, त्या ठिकाणी पाणी गळतं. त्याची तपासणी करू आम्ही. हसनाळ गावा मुखेड तालुक्यातील हसनाळ गावामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. गाव हे पुनर्वसित झाले आहे. लोक अजूनही नवीन ठिकाणी जायची प्रक्रिया सुरू आहे. मुद्दा एवढाच आहे की पावसाचं प्रमाण हे अधिक झालं, पाणी अनपेक्षित प्रमाणे या ठिकाणी अचानक जास्त आल्यामुळे हे नुकसानीची तीव्रता या ठिकाणी जास्त दिसते आणि आहे वस्तुस्थिती आहे. लोकांची शेती गेली, माणसं मृत्युमुखी पडली, जनावरं गेली आणि पाणी वाटलं नव्हतं एवढं भरेल. गॉर्ज फिलिंग संदर्भामध्ये काही मतभेद आहेत. गॉर्ज फिलिंग कदाचित केलं नसतं तर कदाचित पाणी एवढं भरलं नसतं किंबहुना असं वेगवेगळं तर गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. मुद्दा एवढाच आहे की गावाचं त्वरित पुनर्वसन होणं हे महत्त्वाचं आहे. पालकमंत्री महोदय लक्ष घालतात, आमदारही लक्ष घालून आहेत, आम्हीसुद्धा सहकार्य करू त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ताबडतोब नवीन गावात पुनर्वसन होणं ही काळाची गरज आहे. त्याकरता माननीय मुख्यमंत्री सहकार्य 100% पूर्ण होईल. संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, पण सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि तीव्रता खूप आहे. लोकांच्या भावनाही तीव्र आहेत. त्यामुळे पुनर्वसन लवकर होणं, नुकसान भरपाई जे काही देणं शक्य आहे ते दिलं पाहिजे शासनाने, हीच आमची भूमिका आहे आणि लोकांना दिलासा द्यायचं काम लवकरात लवकर आपण करू. सर, अनेक वर्ष झाले तर या लोकांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्हाला घरं वगैरे मिळालेली नाही, जागा मिळाली. असं आहे की काही ठिकाणी मावेजावर डिस्प्यूट होता, काही ठिकाणी जागेवर, अशा अनेक असं आहे की अनेक वेळा एकमत होत नाही, त्याच्यामुळे डिस्प्यूटमुळे गोष्टी राहून जातात. त्याचा भाग असू शकतो. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, त्यामुळे रत्नागिरीच्या बाजारपेठा देखील खुलून आल्या आहेत. गणपतीसाठी लागणारे मकराचे साहित्य, लाईट, झुंबर, फुलांच्या माळा, सर्व प्रकारची तोरणे, रेडीमेड मकर यांसह पूजेचे साहित्य आणि इत्यादी वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या बाजारपेठांमध्ये खरेदीची मोठी उलाढाल होताना दिसून येत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी होते आणि काय नवीन साहित्य आलेलं आहे बाजारातील सध्या काय परिस्थिती? महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तसंच रत्नागिरीमध्येही तेवढाच त्याला प्रतिसाद असतो. त्यामुळे रत्नागिरीमध्ये आम्ही गणपतीसाठी जे लागणारं सर्व डेकोरेशनचं साहित्य असतं ते एकाच ठिकाणी एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या वेली असतील, सगळ्या प्रकारची तोरणं असतील, त्याच्यानंतर लूज फुलं असतील, मकर असतील, गणपतीची फोममध्ये फुलाने सजलेले आरास असतील आणि त्याच्यानंतर रेग्युलर जी गणपतीला सजवण्यासाठी खडे असतात, माणिक मोती असतात, हे सगळं आपण एकाच ठिकाणी देतो. त्याचबरोबर रेग्युलर प्रकारचे फ्लॉवर पॉट, फ्लॉवर्स, लाईटची तोरणं, त्याच्यानंतर तयारमध्ये अष्टविनायक सेट, ओमचे सेट हे आपण एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. ग्राहक सध्या सकाळ संध्याकाळी येतात, एकंदरीत ग्राहकांची काय आवड? ग्राहक दरवर्षीच गणपतीला मोठा प्रतिसाद असतो, त्यावेळी ह्यावर्षी पण इतकाच मोठा प्रतिसाद, उलट जास्तच आहे. त्यामुळे तेवढी व्हरायटी आम्हाला इथे ठेवावीच लागते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खारघरच्या महाराजाचे ढोल तासांच्या गजरात स्वागत करण्यात आले. हा पनवेल परिसरातील सर्वात मोठा गणेशोत्सव मानला जातो. खारघरच्या महाराजाचे आगमन होताच सलामी देण्यात आली आणि भव्य मिरवणूक काढत स्वागत देखील करण्यात आले. यावेळी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण खारघरच्या महाराजाचे आगमन सोहळ्यात आहोत. आता 9:30 वाजले तरी मोठ्या विमानात खारघरची सर्व जनता इकडे होते. दरवर्षी खारघरच्या महाराजाकडे याच दिवसात सर्व खारघरचे रहिवासी उपस्थित असतात. तसेच शिवसेना प्रेरित नवनिर्माण सेवाभावी संस्था आणि खारघरचा महाराजा हे नेहमीच असं मोठ्या प्रमाणात सगळं आयोजन केलेलं असते. आताच आपल्याला खारघरचा राजा गणपती मंदिर इकडे एका गोविंद भक्तांनी 7 महाराजाला सलामी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की पुढच्या 10 दिवसात मोठ्या प्रमाणात आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी दोन्ही बाजार चौक, शान एकनाथच्या जवळ तिला मोठ्या प्रमाणात हजेरी लावे. जय महाराज.
तामसा येथे आदिवासी क्षेत्रबंधन कायदा मुक्ती सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन झारखंडचे माजी मंत्री बंधू तिर्की यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी भूषविले। यावेळी समाजातील प्रगत व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला। आदिवासी एकता जिंदाबाद या घोषणांनी कार्यक्रम दुमदुमला। मान्यवरांनी भाषणातून क्षेत्रबंधन कायदा मुक्तीचा इतिहास, समाजाच्या विकासातील महत्त्व आणि युवकांना शिक्षण आणि व्यवसायात पुढे येण्याचे आवाहन केले। यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचारी बांधव सहभागी झाले होते। आदिवासी क्षेत्रबंधन कायद्याआधीची परिस्थिती आदिवासी समाजाची काय होती? काय सोपी गोष्ट आहे की देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिलं आणि देशाला जे क्षेत्रबंधन जो अतिशय वाईट कायदा होता तो बदलण्याचं काम इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झाले। या महाराष्ट्रात 48% आदिवासी असून आदिवासी नव्हते, त्यांना कोणत्या सवलती नव्हत्या, त्या सवलती लागू झाल्या आणि पुढचं आता देशाचं काँग्रेसचं राज्य देशात आलं तर रिझर्वेशन आमचा हक्क आहे, ज्यात 7% 9% होणं, कारण लोकसंख्या आहे आमची, तेवढं 9% होणं आवश्यक आहे। एक ना अशा अनेक गोष्टी आहे जे करणं आवश्यक आहे। त्यासाठी आदिवासीचं आंदोलन देशभरामध्ये आमचं चालू आहे। याही पुढे आम्ही त्या जोरकस अशा प्रकारचं काम करू, अशा प्रकारचा निर्णय आजच्या सभेमध्ये झालेला आहे। या ठिकाणी लोकप्रतिनिधी उपलब्ध नाहीत, त्यांना आदिवासी समाजाचं मतदान लागत नाही का, असा एक प्रश्न उपस्थित। त्याचे काय प्रॉब्लेम असेल माहीत नाही का, आपण त्यांना बोलवलं, रिक्वेस्ट केली, आम्ही काय त्या काँग्रेसचा झेंडा नव्हता लावला, आम्ही लावलं असं काहीच नाही, पिवळे झेंडे लावले, सगळ्यासाठी वेलकम केलं, BJP बोलावली, शिवसेना सगळ्याच बोलावलं आम्ही। ते नाही आलं त्याला काय, बाकीचे पुस्तकच्या कार्यक्रमात आले होते, इथल्या कार्यक्रमात नाही आले, त्याचा विषय आहे। थँक्यू। आदिवासी क्षेत्रबंधन कायदा मुक्ती संदर्भात सुवर्ण महोत्सव कार्यक्रम इथं मराठवाडा लेवलचा तामसा येथे आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीरावजी मोघे साहेब, झारखंडचे मंत्री कीर्ती साहेब, तेलंगणाचे आमदार, तालुक्याचे माजी आमदार जवळगावकर साहेब, असे अनेक मान्यवर, डॉक्टर संतोषजी टारपे साहेब, माजी आमदार कळमनुरी, हे सुद्धा इथं उपस्थित झाले होते। याचा मागचा उद्देश क्षेत्रबंधन जो कायदा होता त्या कायद्याला सुवर्ण महोत्सव इथं आपण साजरा करण्याचा होता। त्याचबरोबर समाजातील घटकांचा एकत्रितपणे आणणे, अनेक विषयावर चर्चा करणे, त्याचबरोबर जो काही आदिवासींवर होणारा अन्याय आहे तो दूर करण्याच्या हेतूने इथं विनिमय झालेला आहे। या कार्यक्रमाला परिसरातली बहुतांश मंडळी उपस्थित होते, विदर्भातून काही मंडळी आले होते, किनवट, परभणी, हिंगोली सगळीकडून या कार्यक्रमाला उपस्थित झाली। अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि याच्यातून नक्कीच समाजाला काहीतरी दिशा मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं। धन्यवाद। या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं क्षेत्रबंधन मुक्तीचा गोल्डन जुबली सुवर्ण महोत्सव वर्ष पार पाडण्यात आलं। या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं तालुक्यातील सर्वच व परिसरातील सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील एकूणच हा कार्यक्रम मराठवाडा लेवलचा असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व जनसमुदाय, आदिवासी समाज या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेला आहे। त्यामुळं सर्व समाज बांधवाचं मी एक आयोजन समितीचा अध्यक्ष या नात्यानं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो। आम्ही आयोजन समितीच्या वतीनं आपल्या येथील माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेब यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं होतं समितीच्या वतीनं। ते कार्यक्रमाच्या ठिकाणी काही कारणास्तव आले नसतील, परंतु आमदार साहेब यांचे एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी लांडगे मामा याने उपस्थिती लावलेली आहे आणि खासदार साहेब माननीय नागेश पाटील आष्टीकर हे मुंबईला आहेत असं त्यांच्या विश्वस्त सूत्रांना आम्हाला कळवलं आहे। परंतु हा जो कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम ना भूतो ना भवी असा कार्यक्रम झाला असं मी आयोजन समितीच्या वतीनं आदिवासी क्षेत्रबंधन कायदा जो कायदा था क्या था?
देखिए, इस क्रांति के माध्यम से हमारे जो महाराष्ट्र के आदिवासी क्रांति के जो महानायक और विशेषकर देश के महानायक भगवान बिरसा मुंडा जी का और साथ में आदिवासियों की आवाज़ को जल जंगल ज़मीन में रहने वाले, पहाड़ में रहने वाले लोगों के बीच में पहुंचाने वाले शिबू सोरेन जी को श्रद्धांजलि देते हुए और महाराष्ट्र के हमारे कई फुले जी महाराज से लेकर यहाँ बाबा भीमराव अम्बेडकर के तमाम लोगों को हम लोग करते हुए आज देश में जो आदिवासियों की हालात है और विशेषकर जो संविधान के साथ खिलवाड़ किया जा रहा है, जिस तरह आदिवासी का आरक्षण में डाका डालने का काम किया जा रहा है, अनुबंध पर आउटसोर्सिंग पर बहाल करा करके रोस्टर का अनुपालन नहीं किया जाना और जगह जगह में जो हमारे जो छात्रवृत्ति वगैरह बंद हो पड़ रहा है, पूरा हमारा जो जल जंगल ज़मीन पर उद्योगपतियों की जो लूट बनी हुई है, ये तमाम चीज़ें और विशेषकर हमारे आदरणीय राहुल गांधी जी ने जो संविधान बचाने का लड़ाई सदन से लेकर सड़क तक लड़ रहे हैं और आज जो पहले तो नोटबंदी किया गया, अब तो वोटबंदी भी करने का के लिए आमदा है पूरा। हमारे जो यहाँ पर वोट चोरी आपका कई एक जगह प्रमाण हो चुका है। चुनाव आयोग भी, भारत का चुनाव आयोग भी इस पर सही तरीके से अपना जवाब नहीं दे पा रहा है। हम आदिवासी भोले भाले लोग आने वाले दिन में पूरे हमारे भाई मोघे जी के साथ हमारे और यहाँ तेलंगाना के विधायक भी थे, बहुत सारे हमारे कई पूर्व MP MLA लोग थे, कई सामाजिक आदिवासी विकास परिषद के लोग थे। हम लोग मिल करके राज्य के जहाँ जहाँ महाराष्ट्र में जहाँ जहाँ हमारे जो आदिवासी जिन जिन जिला में हैं, उन जिलों में जा करके हम इन बातों को बताएंगे कि संविधान का हमारा जो दिया हुआ अधिकार है, उस अधिकार को अगर छेड़छाड़ करेगा ये बर्दाश्त नहीं करेंगे और वोट चोर कर को गद्दी छोड़ने का ये बात भी हम लोगों को बताएंगे। हम अपना हक अधिकार के लिए कोई भी कुर्बानी देने के लिए हम आदिवासी नेता देने के लिए तैयार हैं। सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहने कोकणच्या दिशेने निघाली असून मुंबईकर गणेश भक्त गणेशोत्सवासाठी गावाला निघाल्यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। माळगाव इंदापूर जवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर योग्य नियोजन आणि काटेकोरपणे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन यशस्वी ठरले। यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या ठिकाणी सुद्धा माननीय SP आंचल दलाल मॅडम यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्त्वाचे एंट्री पॉईंट आहेत, पाली आणि खारपाडा, या ठिकाणी आपण AI असणारे कॅमेरे लावले जेणेकरून आपल्याला वाहनांचा अंदाज येईल सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसे करायचे। तर त्या अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं SP मॅडमनी सांगितलं होतं तसं आपण रस्त्यामध्ये जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास होईल। आता वाहतूक कोंडीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं जातं? वाहतूक कोंडीवर आमच्या इथं जवळपास संपूर्ण महामार्गावर एक 674 पोलीस आहेत आणि सोबतीला 500 होमगार्ड आहेत। त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरळीत ठेवायचा प्रयत्न करत आहोत। डोंबिवलीमध्ये कोकणातील बरेच नागरिक राहतात। गणेशोत्सवावेळी रेल्वे पूर्णपणे भरलेली असल्याने त्यांना कोकणात जाण्यासाठी अनेक समस्या येतात। याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे यावर्षीही शिवसेना ठाकरे गटाकडून डोंबिवलीकरांना गणेश चतुर्थी निमित्त कोकणात जाण्यासाठी मोफत बस सेवा देण्यात आली। प्रवासात पाणी आणि नाश्त्याची सोय देखील करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणातले चाकरमानी राहतात
आणि गणपती साठी त्यांना जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसते, रेल्वेच्या गाड्या फुल झालेल्या असतात। त्यासाठी सालाबादप्रमाणे आम्ही यावर्षी देखील एसटीची व्यवस्था या लोकांसाठी मोफत केलेली आहे आणि आज मोठ्या गावातून मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं एसटीची व्यवस्था करून आज एसटी बसेस आम्ही सोडलेल्या आहेत। आमचे सर्व चाकरमानी सुखरूप कोकणात पोचावे यासाठी आम्ही त्यांच्या गाऱ्हाणं देखील घातले आणि आज त्यांच्यासाठी पाणी, नाश्ता ही सगळी व्यवस्था प्रत्येक बसमध्ये केलेली आहे आणि ते सगळे सुखरूप पोचतील आणि आनंदात हा गणेश उत्सव साजरा करतील अशी आशा आम्हाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2025 साठीची गणेशोत्सवाची समन्वय बैठक MIT मंथन हॉलमध्ये पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरच्या पुढाकाराने पार पडली। यामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी उपस्थित होते। यावेळी अनेक गणेश महामंडळाच्या अध्यक्षांनी त्यांची अडचण सांगितली, तर शहरात होत असलेली नशेखोरी, गांजा विक्री यावर सुद्धा प्रतिबंध लावण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत। यावेळेस गणेशोत्सव DJ मुक्त असावा, गणेशोत्सव मध्ये पारंपरिक वादन असावे असे आवाहन पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे। एकाच जागेवर जास्त वेळ थांबतात त्याच्याविषयी सूचना केलेली आहे आणि कारण आंबेडकर जयंतीच्या वेळेस डीजे मुळे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या, कानाचे दोष बऱ्याच झाले, त्यामुळे डीजे मुक्त असावं, बँड वाजवू, ढोलताशे वाजवू, डीजे वाजवू नये अशा प्रकारची सूचना केलेली। सध्या शांतता समितीची बैठक पार पडली, काय या बैठकीत झालं आणि काय? आज माननीय पालकमंत्री महोदय, त्याचबरोबर शहरातील आणि जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर सर्व प्रशासकीय वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी हजर होते आणि गणपती मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी हजर होते। गणपती मंडळांच्या ज्या काही सार्वजनिक स्वरूपाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी मांडण्यात आलेल्या होत्या। यापूर्वी देखील ह्याच्यापूर्वीची बैठक झालेली आहे आणि त्याचे निराकरण प्रशासनातर्फे करण्यात येईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की डीजे मुक्त सर्व पक्षीय सर्व मंडळांनी असा निर्णय घेतलेला आहे, कारण या बैठकीमध्येच जे नवीन छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अध्यक्ष टिरोडी पाटील यांनी स्वतः डिक्लेअर केले की यावर्षी त्यांचा गणपती मंडळ हा डीजे मुक्त राहील। त्याचबरोबर माननीय पालकमंत्री महोदयांनी खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतला। त्याचबरोबर त्यांनी सगळ्यांना आवाहन देखील केलं आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर या ठिकाणी यामध्ये दानवे साहेब आणि शहरातील इतर देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील सर्व गणपती महामंडळांना आवाहन केलं की शहरातील, कारण की आपल्याकडे आता आपण अतिक्रमणं काढण्याची मोहीम घेतली असेल किंवा शहरामध्ये इतर सर्व इलिगल खोके काढण्याची मोहीम घेतली असेल, सर्व प्रशासकीय यंत्रणेला जे लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलेलं आहे त्याच प्रकारे सहकार्य या मोहिमेत देखील त्यांनी करणार असं ठामपणे सांगितलेलं आहे, कारण की आपलं शहर हे बदलतं आहे आणि बदलत्या शहराबरोबर लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन चांगल्या प्रकारचं काम आणि नाव हे आपलं महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे। त्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदय यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यावरून सर्व गणपती मंडळांनी देखील त्याला मान्यता देऊन, दुजोरा देऊन यावर्षीचा गणपती उत्सव हा डीजे मुक्त करणार आहोत त्या प्रकारच्या आश्वासन दिलेलं आहे। पोलीस प्रशासनातर्फे आजपासूनच या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलले जातील। कोणत्याही प्रकारे डीजेला परवानगी देण्यात येणार नाहीत। जे अशा प्रकारे डीजेचा वापर करतील त्यांच्या प्रकारे कायदेशीर बाबीप्रमाणे योग्य ते गुन्हे दाखल करून कडक कारवाई करून अटकेची कारवाई केली जाईल। जो काही गणेश उत्सव सुरू होते त्या अनुषंगाने आपण काय काळजी घेत आहे? काही विशेष पद्धती किंवा वेगवेगळ्या पेट्रोलिंग करण्यात येणार? गणपती स्थापनेच्या मिरवणुका निघतात, त्याचबरोबर गणपती विसर्जन आणि 10 दिवसाचे गणपती उत्सव आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला सुरुवातीपासून प्रत्येक गणपती मंडळाकरता कोऑर्डिनेशन करता एक कर्मचारी हा नेमण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर गणपती मंडळाच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका आमच्या पोलीस स्टेशन लेवल, ACP DCP लेवलला देखील झालेल्या आहेत। आज आपल्याकडे शांतता समिती आणि समन्वयाची बैठक झाली। त्याचबरोबर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये 3 दिवसापूर्वी देखील सर्व प्रशासकीय अधिकारी आपल्या आयुक्तालयातील, त्याचबरोबर सर्व गणपती महामंडळाचे जे 8 गणपती महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांची बैठक होऊन अडचणी समजावून घेऊन त्यांच्याप्रमाणे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। बंदोबस्ताचं संपूर्ण जे नियोजन अधिकारी आणि आमच्या सर्व अंमलदाराकडून करण्यात आलेलं आहे आणि यावर्षीचा गणपती उत्सव हा कशा प्रकारे शांततेत सुरू असेल आणि चांगल्या प्रकारे पार पडता येईल त्याच्याकरता पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना गणपती मंडळांना देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करण्यात येईल। धन्यवाद। आवाहन केलंय काय नेमकं करा? शहरामध्ये गेल्या वर्षी आंबेडकर जयंती असेल, शिवजयंती असेल किंवा गणेश उत्सव असेल, या उत्सवामध्ये जे डीजे वाजले जातात त्यामुळे अनेक लोकांना बाधा निर्माण झालेल्या आहेत
कोणी बहिरे झालेत, कोणाचे डोळे गेले, काही 1-2 जण तर हार्ट अटॅकने गेल्याचे उदाहरण आमच्या शहरामध्ये पाहायला मिळाले. म्हणून मी शहरवासियांना सर्वांना विनंती केलेली आहे की कृपया डीजे मुक्त गणपती उत्सव आपण साजरा करायला सुरुवात करू. विघ्न हटवणारा हा उत्सव असल्यामुळे सुरुवात चांगल्या कामापासून या गणरायाच्या चरणी प्रार्थना करून आपण करूया, ज्यामुळे या शहरातील प्रत्येक नागरिक अशा उत्सवामध्ये सहभागी होईल, त्याला गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येईल, पाहता येईल आणि त्या मिरवणुकीमध्ये सामील होता येईल. तुमच्यावर टीका करणारे अंबादास दानवे तुम्ही 2 कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते. तुमच्या कालचा काजू खातानाचा एक व्हिडिओ समोर आला होता, तर त्यानंतर वेगळी चर्चा झाली. दानवे म्हणाले की काजू काही चांगले लागले नाहीत, मात्र भुमरे म्हणाले भविष्यात त्यांना काजू चांगले लागतील. तुम्ही काय सांगाल? हे बघा, माझं काम आहे की जे चांगली वस्तू आहे ते चारणं. आता त्याचे चव जर तुमच्या जिभेचे चांगले नसेल तर त्याला काही हरकत नाही. आता त्याच्याबद्दल आपण काही भाष्य करणं योग्य नाही. तेच काजू मी पण खात होतो, तेही खात होते, तेच मुख्यमंत्री सुद्धा खाल्लेले आपण पाहिलं. म्हणून पदार्थ तोच, पण खाणाऱ्याच्या चवीवर तो अवलंबून असतो. म्हणून आम्ही तर चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आणि याचा अर्थ असा नाही राजकीय वैमनस्य काही जरी असलं तरी वैयक्तिक एकमेकाबद्दलचं प्रेम आदरभाव असला पाहिजे, त्यामागची भूमिका. आता जरी गोड लागले नसले तरी त्यांचा कार्यकाळ संपत आलाय, त्यामुळे भविष्यात ते गोड लागतील. आता त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे ना. मगाशी भाषणामध्ये तुझा महाराष्ट्र म्हणून उल्लेख महाराष्ट्र रत्न म्हणून त्याचा माझा उल्लेख केला, तर त्यांना सुद्धा आता जाणीव झालेली आहे की आपल्या बरोबर किंवा आपल्या सहकारी जो आज या पुरस्काराला प्राप्त झाला तो त्यांना मिळाला, त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मला वाटतं मी त्याचा आभार मानतो. संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना सांगा की तुम्ही चोरून काय खाता हे मला माहित आहे. देवेंद्र फडणवीस काही शाकाहारी आहेत का? फडणवीस काय खातात हे आम्हाला माहित आहे. कशाला खाण्यापिण्याची काय घेऊन बसला देवेंद्र फडणवीस चोरून काय खातात याच्यापेक्षा त्यांच्यामुळे मटण महाग झालं. तुमच्या चोरून काय काय करता हे आता आम्ही बाहेर काढलं पाहिजे का? उगाच नका त्या हॉटेलांचे नाव आम्हाला घ्यायला लावू. ठीक आहे. कोकणवासियांचा यंदाचा प्रवास अधिक सुखकर होणार असून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी सुरू केली आहे. यामध्ये लातूर विभागातील 200हून अधिक बसगाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. या गाड्या मुंबई आणि उपनगरामधील कोकणवासियांना कोकणात घेऊन जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तर लातूर विभागातील या बसगाड्यांची संख्या मोठी असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाशेजारी उल्वे करंजाडे रस्त्यावर थांबण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. कोकणात घेऊन जाणार तुम्ही गणेश भक्तांना, कुठे आहात, नेमके किती बसेस आहेत? आमच्या इथे मॅडम 200 बसेस आहेत. आम्ही इथे पनवेलच्या एअरपोर्ट पाशी आहे. इथून मध्ये सांताक्रूज या ठिकाणी जाऊन तिथनं प्रवासी घेऊन कोकणामध्ये जिथे जायचं असेल त्या ठिकाणी त्यांना नेऊन आम्ही त्यांच्या घरपोच सेवा देणार आहे. इथे कधी आलाय? इथे आम्ही काल आलोय मॅडम, काल दुपारी आलोय. त्यानंतर हे आजचा प्रोग्राम असल्यामुळे काल इथे येऊन आमची तिथं सोय केली होती भैरवनाथ मंदिरापाशी, तिथं चिंचपाड्यापाशी तिथं त्यानंतर आज आता इथून शांतापूरच्या ठिकाणी आम्हाला म्हणजे पार्टी येऊन पिकअप करण्यासाठी जायचं. तिथनं प्रवासी घेऊन कोकणामध्ये ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी नेऊन त्यांना त्यांच्या घरी पोहोच करणार आहे. माझं नाव माणिक दत्ता गुट्टे, लातूर. किती बसेस आहेत आणि कुठून आलाय? आम्ही लातूरवरून आलो मॅडम आणि आमच्या 200 बसेस आहेत. आम्ही कोकणामध्ये प्रवासाला घेऊन जाण्यासाठी आलो आणि आम्ही सेवा पण चांगलीच देणार आहेत प्रवासासाठी. तर आम्हाला गणपती उत्सव असल्यामुळे दरवर्षी आम्ही येतो, त्यामुळे आम्ही दरवर्षी येत असल्यामुळे आम्ही ह्या वर्षी आलो आणि या वर्षी आल्यानंतर आम्ही त्यांना सगळी सोय व्यवस्थित देणार आहेत. एसटी मंडळातर्फे आम्ही व्यवस्थित सगळा प्रवास आम्ही त्यांचा व्यवस्थित करणार आहे. सध्या तुम्ही या ठिकाणी कुठे थांबलात आणि या ठिकाणी किती बसेस आहेत? या ठिकाणी 200 बसेस आहेत मॅडम आणि आम्ही आता एअरपोर्ट साईडला आहेत आम्ही, त्यामुळे इथं आमची पार्किंगची सोय होत नाही म्हणून इथं केलेली आहे. पण आम्ही इथून आतमध्ये जाऊन प्रवासी घेऊन जाणार आहे. आता इथून कसे प्रवासी इथूनच घेणार? नाही, आम्ही इथून नाही घेणार. आम्हाला जे ठिकाण दिलेले आहेत सांताक्रूज, नरिमन पॉइंट, असे जे वेरूळ ठिकाण आहेत आम्ही त्या ठिकाणाहून प्रवासी घेऊन आम्ही कोकणामध्ये ज्या ठिकाणी त्यांना पोहोच करायचे त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोच करणार आहे. तुमचं नाव? माझं नाव धनंजय दादराव डोंगरे, लातूर.
खोणी ग्रामपंचायतमधील सफाई कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यांचे थकीत वेतन देण्याच्या मागणीसह भ्रष्ट ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली 13 ऑगस्ट पासून पंचायत समिती समोर आंदोलन सुरू केले। तर 12 दिवसानंतरही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संतोष साळवी यांनी व्यक्त केला। थकीत वेतन तात्काळ द्यावे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी, अनधिकृतपणे घरपट्टी लावलेल्या मालमत्ता करांची चौकशी करावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत। या ग्रामपंचायतीमध्ये 2 वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे। प्रत्येक वेळी आश्वासनं देतात पण कार्यवाही होत नसल्याने आम्ही आंदोलनावर ठाम असून पूर्ण वेतन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असा निर्धार संतोष साळवी यांनी केला आहे। नक्की काय सांगणार? गट विकास अधिकारी विरोधात आज तुमचे धरणे आंदोलन आहे आणि कितवा दिवस आहे आणि काय सांगणार? गेल्या 12 दिवसापासून आम्ही खोणी ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी इथे आंदोलनाला बसलेलो आहोत आणि या सगळ्यांच्या मागे जे आहे गट विकास अधिकारी यांचा जो कार्यपद्धती आहे किंवा त्यांनी ज्या गोष्टी ग्रामपंचायतकडून करून घ्यायला पाहिजेत त्या सगळ्या होत नसल्यामुळे शेवटी आम्हाला त्यांच्या विरोधात इथे कामगारांच्या हक्कासाठी धरणे आंदोलन करावं लागत आहे। आजचा कितवा दिवस? आज आमच्या आंदोलनाचा हा 12वा दिवस आहे। आपल्या नेमकी कोणत्या मागण्या होत्या आणि 12 दिवसामध्ये आपल्याला काय फलित मिळालं त्याचं? आम्ही कामगारांच्या न्याय हक्कासाठी बसलो होतो। गेल्या 6 महिन्याचा पगार त्यांना मिळाला नव्हता। त्यांचे PFचे 25 लाख रुपये जे कापले होते 25 महिन्याचे ते काय पैसे मिळत नव्हते। त्याच्यानंतर त्यांचे सेवा पुस्तक आहेत ते अद्ययावत केले जात नाही आहे। त्याच्यानंतर सेवा ज्येष्ठतेप्रमाणे त्यांना प्रमोशन मिळत नाही आहे। किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळत नाही आहे। मेडिक्लेमच्या दृष्टीने आता सफाई कर्मचारी आहेत तर त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने विमा नाही, मेडिक्लेम नाही, अशा कुठल्याही सुविधा त्याला ग्रामपंचायत द्यायला तयार नव्हती। यासाठी गेल्या 12 दिवसापासून आम्ही आंदोलनाला बसलो होतो। पण आता या एक दोन दिवसापूर्वी शुक्रवारपर्यंत त्यांनी बऱ्यापैकी कामगारांचं जे वेतन आहे ते आणि PFची काही रक्कम टाकलेली आहे। पण जोपर्यंत पूर्ण रक्कम PF आणि वेतन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे।